इनव्हर्स फंक्शनचे काही एक्झाम्पल आपण पाहणार आहे. काल काही पाहिले, आज घ्या एक्झाम्पल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सबस्टिट्यूट करा सबस्टिट्यूशन मेथडनं. इथं साइन इनवर्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे, साइन. मग एक्स इज इक्वल टू काय, टॅन थिटा. थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग वाय इज इक्वल टू काय असणार आहे बघा, साइन इनवर्स ॲज इट इज 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा ठेवला आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, कॉस ऑफ 2 थिटा. मग ब्रॅकेटच्या बाहेर साइन इनवर्स आहे, ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे, साइन. इथं काय आलेलं आहे, कॉस. मग साइन ते सबस्टिट्यूशन कन्वर्ट करू. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू काय होणार आहे, साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा. इथं पाय बाय 2 असल्यामुळे साइन काय होणार आहे, कन्वर्ट कॉसमध्ये. आणि पाय बाय 2 मायनस 2 थिटा इज इक्वल टू 2 थिटा ॲज इट इज. आणि पाय बाय 2 मायनस 2 थिटा हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे ही टर्म काय होते, साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. मग दिलेली टर्म काय, साइन इनवर्स कॉस ऑफ 2 थिटा ही बदलून काय झाली, साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थिटा. पाय बाय 2 टर्म आहे, साइन इनवर्स आणि साइन गेट कॅन्सल. हा कॉस 2 थिटाचीच व्हॅल्यू किती आहे, साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा. साइन इनवर्स आणि साइन गेट कॅन्सल. दिलेली टर्म काय आली, वाय इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आहे, सबस्टिट्यूट करा. टॅन इनवर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to d dx of pi by 2 minus 2 into tan inverse of x. pi by 2 constant आहे, डेरिव्हेटिव्ह 0 झाला. 2 ॲज इट इज. tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1 upon 1 plus x square. Therefore dy by dx is equal to minus 2 upon 1 plus x square. अशा पद्धतीचे काय आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आपण. घ्या नेक्स्ट. That is, give example. Y equal to sin inverse of 1 minus 25x square upon 1 plus 25x square. काय करूयात आता, थोडं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, ब्रॅकेटच्या बाहेर इनवर्स फंक्शन कोणचं आहे, साइन इनवर्स. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये पण काय असलं पाहिजे, कॉस इनवर्स. कॉस आलं तर त्याला साइनमध्ये कन्वर्ट करून घ्या. 1 मायनस 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सबस्टिट्यूट काय करताय मग, 5x इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा. 5x इज इक्वल टू टॅन थिटा. दिलेलं गणित काय होणार आहे मग, therefore थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x. कारण 5x इज इक्वल टू काय, टॅन थिटा. थिटा इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स 5x. मग therefore y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस, इथं 5x म्हणजे किती आहे, टॅन थिटा. मग 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. काय येत आहे, कॉस ऑफ 2 थिटा. मग इथं काय आहे, साइन इनवर्स आहे. ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे, साइन. इथं आलाय काय, कॉस. मग अशी सारखंच कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थिटा.
सबस्टिट्यूट केली ती व्हॅल्यू. Therefore, साइन इनवर्स ऑफ हे बघा इथं साइन इनवर्स आहे सबस्टिट्यूट केलेली व्हॅल्यू काय येणार आहे साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थीटा. साइन इनवर्स and साइन गेट कॅन्सल. y is equal to पाय बाय 2 मायनस 2 थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे tan इनवर्स ऑफ 5x. सबस्टिट्यूट करा. y is equal to पाय बाय 2 मायनस 2 इंटू tan इनवर्स ऑफ 5x. काय होणार आहे मग ते टर्म डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to d dx of pi by 2 minus 2 tan inverse of 5x. Therefore pi by 2 कॉन्स्टंट आहे तर दोन टर्मची वजाबाकी असेल. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड टर्मचा 0 मायनस 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5 इंटू 2 10 मायनस 10 अपॉन 1 प्लस 25x चा स्क्वेअर. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ dy by dx. व्हॅल्यू ऑफ dy by dx. नेक्स्ट व्यवस्थित अतिशय सोपे 3 मार्काला सी सेक्शन मध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात. नेक्स्ट that is y equal to cos inverse of e raised to x minus x upon e raised to x plus e raised to minus x. That is e raised to minus x is greater than 0. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे सबस्टिट्यूशन मेथडने एक्झाम्पल सोडवायचं आपल्याला. करा e रेस्ट इथं कॉस इनवर्स आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय आलं पाहिजे कॉस टर्म आली पाहिजे. e रेस्ट टू मायनस एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा. therefore that term is equal to theta is equal to tan inverse of e raised to minus x. बघा आता e raised to minus x म्हणजे काय tan theta आहे. मग e raised to x म्हणजे काय होईल 1 अपॉन tan theta. that term is equal to आणि e raised to minus x म्हणजे काय होणार आहे बघा e raised to x म्हणजे काय y is equal to जर सबस्टिट्यूशन केलं ह्या टर्मचं तर e raised to minus x अपॉन e raised to minus x म्हणजे 1 अपॉन tan theta गेट कॅन्सल म्हणजे ही व्हॅल्यू आणि 1 टर्म कशी e raised to x मायनस e raised to minus x. मग ही व्हॅल्यू काय होणार आहे आता e raised to minus x इथे घेतला e raised to x आणि e raised to minus x म्हणजे अशी होईल की नाही टर्म. बघा ही अशी टर्म आहे e raised to x मायनस e raised to minus x. थोडं सिम्प्लिफिकेशन केलं काय होणार आहे e raised to x मायनस 1 अपॉन e raised to x होईल अशी टर्म. मग e raised to 2x मायनस 1 अपॉन e raised to x आणि आपल्या इथं सिम्प्लिफिकेशन काय e raised to minus x इज इक्वल टू काय ठेवलंय tan थीटा. मग तसं ठेवलं तरी चालेल किंवा ही टर्म जर इथे घेतली तर 1 आणि सेपरेट जर घेतला ती टर्म तरी सुद्धा त्याचं सिम्प्लिफिकेशन e raised to minus x साठी काय ठेवला tan थीटा. मग tan थीटा आपण 1 अपॉन tan थीटा त्या टर्म इज इक्वल टू 1. मग त्याच्यामुळे हे सिम्प्लिफिकेशन कसं येणार आहे 1 मायनस
टॅन ऑफ थिटा बघा अपॉन 1 प्लस टॅन ऑफ थिटा. येस. And then substitute tan of theta and cos inverse of 1 minus tan theta upon 1 plus tan theta काय येणार आहे cos of 2 theta. cos आणि cos inverse get cancel. y is equal to 2 theta. theta is equal to काय tan inverse of e raised to x. मग काय होणार आहे y is equal to 2 into tan inverse of e raised to minus x. Therefore dy आता डिफरन्शिएट करा. dy by dx is equal to d dx of d dx of tan inverse of x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 upon 1 plus we know that tan inverse of x is the derivative of this term 1 upon 1 plus x square. पण व्हॅल्यू x ची व्हॅल्यू किती आहे e raised to minus x. मग 2 tan inverse of e raised to minus x. 2 as it is 1 upon 1 plus e raised to minus x bracket square into d dx of e raised to minus x. करा simplification. 2 upon 1 plus e raised to minus 2x into e raised to minus x into minus 1, and value of this derivative term is dy by dx is equal to minus 2 into e raised to minus x upon 1 plus e raised to minus 2x is the derivative of given term. लिहून घ्या व्यवस्थित. काय केलेलं आहे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन पाहिलं अगोदर, त्याच्यानंतर इनव्हर्स टर्मचं डिफरन्शिएशन पाहिलं. मग आता याच्यामध्ये एक थेरम आहे बघा. काय म्हणतोय तो थेरम डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आपण बघितलेलं डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू म्हणजे एका टर्म मध्ये आपण कंपोजिट फंक्शन तर पाहिलेले आहेत. एका टर्म मध्ये 2-3 टर्म आलेले असतील तर ते कंपोजिट फंक्शन असतं. मग पॅरामेट्रिक म्हणजे एकाच टर्म मध्ये 2 टर्मचं कंपोजिट टर्म आलेले असतील, त्याच्यामध्ये ॲडिशन असेल, त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट रूलनं तर घेता येत नाही, चेन रूलनं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे एकमेकावर डिपेंडिंग असलेल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे त्या टर्ममध्ये. आणि ते नोटेशन आहे dy बाय dx. पॅरामीटर t आलेला असतो याच्यामध्ये, दॅट इज पॅरामेट्रिक फंक्शनचा 4 मार्काला थेरम विचारला जातो. dy बाय dx पॅरामीटर t असतो त्याच्यामध्ये. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt and dt is not equal to 0. हा पॅरामेट्रिक फंक्शन टर्म आहे. हा पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. यानुसार आपल्याला आता काय डेरिव्हेटिव्ह आणि याच्यामध्ये 4 मार्काचं प्रूफ पण विचारलं जातं. हे मोठं एक्झाम्पल असतं, महत्त्वाचं आहे. थेरम पण महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल पण घ्या. मग याच्यावर आधारित आता एक्झाम्पल घेऊयात आपण. That is
find dy by dx. Find dy by dx. If x is equal, 2 मार्काला विचारलेलं हे गणित आहे बघा मागच्या वर्षी. at square y is equal to 2at. काय फाइंड करायचं आहे? dy by dx. पण इथं जे टर्म दिलेले आहे x इज डिफरन्शिएबल फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t, हा a आहे, आणि y इज ऑल्सो फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग आता याच्यामध्ये x इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, t हा पॅरामीटर आहे. मग पहिल्यांदा काय करू, डिफरन्शिएट करून घेऊ. dy by dx फाइंड करायचे. गिवन x इज इक्वल टू at स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, dx by dt is equal to d dt of at square. आता a इथं काय आहे? कॉन्स्टंट. t काय आहे इथं? t पॅरामीटर आहे, पण t हा इथं व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहे. मग 2at dx by dt ची व्हॅल्यू, त्याला इक्वेशन 1 नाव द्या. y इक्वल टू काय? 2at dy by dt is equal to d dt of 2at and that value dy by dt is equal to 2a. 2. मग dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची. dy by dx कसे येणार पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये? dy by dt अपॉन dx by dt. dy by dt काय? 2a dx by dt 2at. 2a get cancel. Therefore dy by dx is equal to 1 by t. This is the parametric. 2 मार्काला किंवा MCQ मध्ये विचारलं जातं, आणि अशाच प्रकारचं मोठं एक्झाम्पल डी सेक्शन मध्ये 4 मार्काला विचारलं जातं. सोपा भाग आहे. एक एक टर्म सिम्प्लिफाय करत चालायचं. घे नेक्स्ट example. That is x is equal to a cot theta, y is equal to b cosec of theta. X is equal to a cot theta, y is equal to b cosec of theta. व्यवस्थित सिम्प्लिफाय करा त्या टर्म. फाइंड काय करायचं आहे? dy by dx. काय करणार सांगा? x इज डिफरन्शिएबल फंक्शन विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. आणि कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. घेऊयात पहिल्यांदा. फाइंड dy by dx आहे. मग x is equal to a cot of theta differentiate with respect to theta, dx by d theta is equal to d d theta of a cot theta, a d d theta cot theta घ्या. आणि कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय? a मायनस कोसेक ऑफ स्क्वेअर थीटा dx बाय d थीटा इज इक्वल टू, हे मेन्शन करा बॉक्स मध्ये a आहे हा. आता काय करायचं? dy बाय d थीटा फाइंड करायचा. therefore given y is equal to b cosec of theta, cosec of theta. Yeah. Differentiate with respect to theta. Differentiate with respect to theta. dy by d theta is equal to d d theta of b into cosec of theta. B as it is. d d theta of
cosec of theta b into dy by d theta is equal to cosec theta ची डेरिव्हेटिव्ह काय मायनस cosec of theta into cot theta. सबस्टिट्यूट करा. हे इक्वेशन 1 नाव द्या, हे इक्वेशन 2 नाव द्या. dy by d theta dx is equal to dy by dx फाइंड करायचं आपल्याला. काय येणार आहे dy by d theta अपॉन dx by d theta. dy by d theta ची व्हॅल्यू काय b into मायनस cosec of theta into cot of theta आणि डिनॉमिनेटर dx by d theta काय मायनस ऑफ a cosec of square theta. Cosec theta and square theta get cancelled. Minus minus also get cancelled, and that value become b cot theta upon a cosec of theta dy by dx is equal to dy by dx is equal to. व्यवस्थित लिहून घ्या. The next example. तिसरा लेट व्हेरिएबल चेंज झालेला आहे फक्त. x is equal to root of a square plus m square. y is equal to log of a square plus m square. x is differentiable function with respect to m. m हा इथं व्हेरिएबल आहे. मग काय करू पहिल्यांदा डिफरन्शिएट. याला इक्वेशन x is dy by dx फाइंड करायचं आहे. dy by dx is equal to क्वेश्चन मार्क. x is equal to root of a हा इथं काय कॉन्स्टंट आहे आणि m हा इथं व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू m घ्यावा लागेल. मग dx by dm is equal to ddm of root of a square plus m square. रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 upon 2 root x. Therefore 1 upon 2 root of a square plus m square into d dx of a square plus m square. काय होणार आहे मग 1 upon 2 root of a square plus m square into आता a square म्हणजे कॉन्स्टंट टर्म त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि व्हेरिएबल m आहे 2m and that answer is 2m upon 2 into under root of a square plus m square. 2 get cancelled. dx by dm is equal to m upon root of a square plus m square. इथं y is equal to घेतला. y is equal to log of a square plus m square. dy by dm is equal to 1 upon a square plus m square. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार आहे आता इथं a स्क्वेअर प्लस m स्क्वेअरचा. मग ती पण टर्म घेऊयात इथं. काय येईल बघा ती टर्म. therefore ddx of a square plus m square.
1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे 0, 2m आणि dy बाय dx इज इक्वल टू 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, dy बाय dm येईल तर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dm अपॉन dx बाय dm इज इक्वल टू 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला टर्म येईल ही इक्वेशन 1 मधली, m अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. बघा काय थोडं सिम्प्लिफिकेशन करू, 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अपॉन m. m गेट कॅन्सल आणि रूट मधली टर्म नॉट रूट मधली टर्म गेट कॅन्सल, 2 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर dy बाय dx ची व्हॅल्यू